नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। कोल्हापूर इथं स्वच्छता मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व मंदिर परिसर, मुख्य रस्त्यांच्या परिसरातील स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली। डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री अंबाबाई मंदिराच्या परिसराची स्वच्छता केली। त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी यांनीही मंदिर परिसराची साफसफाई केली। पालकमंत्री मुश्रीफ यांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन त्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समवेत परिसराची स्वच्छता केली आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपापल्या गावातील, आपापल्या परिसरातील देवालय स्वच्छता ठेवावीत यासाठी सर्व नेतेमंडळींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं आणि आमच्या राज्य सरकारने ठरवलं। त्याप्रमाणे आज महालक्ष्मी मंदिरामध्ये येऊन आम्ही स्वच्छतेचा एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक वर्षापासून अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं ही सर्व देशवासियांची इच्छा होती। आता ती नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नामुळं कोर्टामध्ये हे प्रकरण फार दिवस अडकलेलं होतं, ते सुटल्यामुळं आता राम मंदिराची उभारणी आणि राम मंदिराची प्रतिष्ठापना आज होते। हा सगळा देश त्याकडे अतिशय चांगल्या ह्यानं बघतो आहे आणि आता मनामनात राम वसलेला आहे। मी रामाचा, राम माझा असं आता लोकांच्या मनामनामध्ये ठाई वसलेला आहे।